तुका मनी माझे सर्व सुख तुका मनी माझे हे तू सर्व सुख आईना त्रिभुवन
माझ्यासाठी केला होता अट्टहास. माझ्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाले अवेताचे. कवतुक वाटे झाले आवेगाचे. कवतुक वाटे झाले अवेताचे. कवतुक वाटे झाले आवेगाचे. नाममंगळाचे मूर्ती. नाममंगळाचे तेने मुखे. नाममंगळाचे तेने मुखे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. तुकावने मुक्ती पर्येली डोमरी. तुकावने मुक्ती पर्येली डोमरी. तुकावने मुक्ती पर्येली डोमरी. तुकावने मुक्ती पर्येली डोमरी. आता दिवस चारी केली मेरी. आता दिवस चारी केळी मेरी. चारी केळी मेरी. आता निश्चिंतीने पावलो विसावा. निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुंडलिया धावा तृष्णेचिया. कुमार कुमारी. जय जय कुमार कुमारी. देवी कुमार कुमारी. कुमार कुमारी. हरि जय 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 कुमार कुमारी. जय कुमार
गोड व्हावा शेवटचा दिवस आ आ शेवटचा दिवस गोड व्हावा आ शेवटचा दिवस शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा हाताने भिंतीने हाताने भिंतीने पावलो विसावा हाताने भिंतीने
होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, आत्मरूप गणेशू केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, त्याची बंधू श्री चरण, श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता, मस्तक हे पायावरी तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम, सदालं कृतं साधु संन्यास योगम, मुख्ये वेश वेदांत शास्त्रार्थ नित्यम, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा.
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ये घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा माझी सेवा दीन दुर्बळाची देवा विठ्ठल विठ्ठल याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज या ठिकाणी देवाच्या पवित्र व उत्कृष्ट अशा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग या वारकरी संप्रदायाचे कळस व त्याचप्रमाणे जगाच्या कल्याणाकरिता अवतीर्ण झालेले देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री माझे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा नैमित्तिक प्रसंगातील आणि आजच्या दिवशी घ्यायलाच हवा असा फार नाही पण 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणं गरजेचं आहे आणि ते वक्त्याचं कर्तव्य. आज हा भव्य दिव्य स्वरूपाचा 1 दिवसीय सोहळा आहे. कार्यक्रम कशा निमित्त आहे ते तुम्हा सर्वांना ठाऊक आहे, पण तेच सांगण्याकरिता तुम्ही मला 200 किलोमीटर लांबून बोलवले. आज कैलासवासी दगू बाबा ताजनपुरे बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा 1 दिवसीय सोहळा आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचं आयोजन नियोजन रूपरेषा देखाव पाहून असं वाटत नाही की हे वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे. असं वाटतं 25 वर्ष झाले आपल्या चेहडी गावात सप्ताह चालू आहे आणि हे त्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन असावं महाराज. इतकं सुंदर आयोजन आमच्या ताजनपुरी कुटुंबियांनी केलेलं आहे आणि कार्यक्रमाचं वर्णन करावं तितकं कमीच आहे. व त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला ते म्हणजे या बाबांचे दोन्ही सुपुत्र श्री अनिल बाबा ताजनपुरे व श्री सुनील बाबा ताजनपुरे, तसेच श्री अशोक बाबा आपसुंदे, श्री सुरेश बाबा जाधव, श्री दिनकर अण्णा राजोळे व आमचे श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर मामा पानगावणे असतील. यांच्यामुळे तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला. आणि त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे मी या नारदाच्या गादीवरती उभं राहण्याचं धाडस करतो ते म्हणजे माझे गुरुवर्य. माझ्या गुरुवर्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. तसेच आपल्याला गायनाला साथ करणारे हरिभक्तपरायण सुदामजी महाराज धोंगडे व त्याचप्रमाणे आपले साईश महाराज काकड असतील. तसेच आपल्याला इकडं मृदुंगाला साथ करणारे ताल महर्षी हरिभक्तपरायण आमचे जीवलग मित्र, वडिलांच्या वयाचे पण एकदम मित्रासारखं प्रेम करतात असे आमचे मयूर महाराज पांडे. तसेच इकडं आमचे ताल महर्षी माझे नाना श्री हरिभक्तपरायण सतीशजी महाराज बोराडे. तसेच संवादिनी वादक माझे काका भजन सम्राट श्री हरिभक्तपरायण सुधीरजी महाराज बोराडे असतील. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच जे माझा छोटा आवाज तुमच्यापर्यंत मोठा करून पाठवत आहे ते आपले माईक सिस्टीमवाले दादांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि दादांना इतकीच विनंती की शेवटपर्यंत अशीच साथ असू द्या. सर्व टाळकरी माळकरी विनेकरी वारकरी व्यासपीठावरील महाराज मंडळी श्रोत्रे मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझ्या आईवडिलांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती नतमस्तक होतो. तसेच माझे पंजोबा श्री हरिभक्तपरायण कारभारी बाबा बोराडे व कैलासवासी दगू बाबा ताजनपुरे दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लाडलो
झालो तुमच्याला दलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करवा वेरू विठ्ठल याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया दावा तृष्णेची या कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया दावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया दावा तृष्णेची या विठ्ठल या अभंगाद्वारे माझे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय सांगतात की मी माझ्या जीवनामध्ये जो काही परमार्थिक अट्टहास केला तो कशासाठी केला शेवटचा दिवस गोड व्हावा मी माझा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी माझ्या जीवनामध्ये परमार्थिक अट्टहास केला हेच जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे सांगतात विठ्ठल लक्ष देऊन ऐका अगदी थोडा वेळ आहे माझ्याकडे आणि अगदी थोड्या वेळामध्ये मी माझ्या संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा भाव या अभंगाद्वारे तुमच्या समोर मांडणार आहे महाराज पहिला प्रश्न असा निर्माण होतो की वर्षश्राद्ध निमित्त पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन का ठेवायचे का दशक्रिया निमित्त प्रवचन ठेवायचे महाराज लोकांचे घर चालावे म्हणून का महाराज लोकांचे खिशे भरावे म्हणून महाराज लोकांचे घर चालावे महाराज लोकांचे खिशे भरावे म्हणून नाही कीर्तन आणि प्रवचन ठेवायचे महाराज लोकांना हे जगण्यासाठी कीर्तनच करावं लागतं असं जर तुमचा काही गैरसमज असेल तर तो डोक्यातून काढून टाका कारण ज्यांना हात नाही ज्यांना पाय नाही ज्यांना डोळ्याने दिसत नाही त्यांची सुद्धा व्यवस्था माझ्या पांडुरंग परमात्म्याने केली आणि ते लोक सुद्धा आनंदात जीवन जगतात आणि आनंदात संसार करतात आणि महाराज लोकांना हे जगण्यासाठी कीर्तनच करावं लागतं हे कोणी सांगितलं तुम्हाला लोकांना अजिबात नाही आम्हाला तर हातपणे आणि पायपणे आणि डोळ्याने दिसतं पण रोजानी कुठं कामाला गेलो तर 200 रुपये कुणीही देईल म्हणून आम्हाला हे जगण्यासाठी कीर्तनच करावं लागतं असा जर तुमचा काही गैरसमज असेल तर तो डोक्यातून काढून टाका विठ्ठल पण महाराज तरीही आपला प्रश्न उरतोच की वर्षश्राद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन का ठेवायचे का दशक्रियानिमित्त प्रवचन ठेवायचे तर त्याचं कारण असं आहे अजून सुद्धा या देशाचा सर्वे जर तुम्ही केला तर 75% लोक आईवडिलांना सांभाळत नाही किती टक्के 75 आणि 20% लोक तर आईवडिलांशी धड नीट बोलतही नाही या जगात 95% लोक असे आहेत जे लोक आईवडिलांना सांभाळत नाही जे लोक आईवडिलांशी नीट बोलती नाही जे लोकांना आईवडिलांशी काहीच घेणं देणं नाही कीर्तन आणि प्रवचन ठेवायचं कारण असं आहे ज्या लोकांना आईवडिलांशी काहीच घेणं देणं नाही त्यांना कीर्तनाच्या माध्यमातून आणि प्रवचनाच्या माध्यमातून निश्चित चांगला संदेश गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून कीर्तन आणि प्रवचन ठेवायचे असतात विठ्ठल आणि तुम्ही जर एखाद्याच्या वर्षश्राद्धाला गेला दशक्रियाला गेला तर तिथं जाऊन हा विचार नका करू की बुंदी भात किती खायचा कारण तो तर आपल्याला घरीही खायला मिळतो तुम्ही जर एखाद्याच्या वर्षश्राद्धाला गेले दशक्रियाला गेले तर तिथं जाऊन कधीतरी हाही विचार करा की मी गेल्यानंतर माझ्या लेकरांनी सुद्धा माझं वर्षश्राद्ध इतक्या थाटामाटात केलं पाहिजे जसं आज हे ताजनपुरी कुटुंब करत आहे विठ्ठल महाराज जाणं हा प्रकृतीचा नियम आहे जाणं या नियतीचा नियम आहे जो व्यक्ती जन्माला आला त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे कारण महाराज ज्या दिवशी आपण जन्माला आलो ना त्या दिवसापासून आपण आपलं मरण सोबतच घेऊन आलोय आणि मृत्यू ही गोष्ट अशी आहे की जी देवाने त्याच्याजवळ ठेवली बोलता बोलता एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो तुम्हा सर्वांना मायकल जॅक्सन माहिती आहे का नाव तर ऐकलं असेल ना आता ज्यांना माहिती आहे त्यांनी राहू द्या ज्यांना नाही माहिती त्यांना सांगतो लक्ष देऊन ऐका मायकल जॅक्सन नावाचा एक डान्सर होता त्याला 150 वर्ष जगायचं होतं किती 150 पण आणि म्हणून त्याने 12 डॉक्टरांची टीम स्वतःच्या सेवेसाठी ठेवली होती 15 डॉक्टर योगा करून घेण्यासाठी ठेवले होते आणि त्याला जे जेवण दिलं जायचं ना ते पहिले आधी लॅबमध्ये तपासायचे आणि मग त्याला खायला द्यायचे आणि त्याला ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून ऑक्सिजन बेडची सुद्धा व्यवस्था त्याने केली होती का तर त्याला 150 वर्ष जगायचं होतं पण त्याचं दुर्दैव बघा 12 डॉक्टरांची टीम स्वतःच्या सेवेत असूनही
15 डॉक्टर योगा करून घेणारे असूनही ऑक्सिजन बेडची व्यवस्था असूनही त्याला वयाच्या 50व्या वर्षी मारावं लागलं. मग तुम्ही आम्ही कोण आहे? महाराज मी म्हणलो ना की मृत्यू ही गोष्ट अशी आहे की जी देवाने त्याच्या जवळ आले देवाजीच्या मनात ते कोणाचे झाले ना, ते कोणाचे झाले ना, ते कोणाचे झाले ना. आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले ना, ते कोणाचे चाले ना, ते कोणाचे चाले ना. देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना. महाराज एकदा का देवाच्या मनात आलं मग आपण घरात असलो काय मंदिरात असलो काय जाणं हे निश्चित. बरं बाबा मला सांगा आता तुमचं वय किती? चंद्र बाबा तुमचं वय किती? 84. बरं तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे? वडील गेले. आजोबांची? आजोबा पण गेले. पंजोबांची? म्हणजे तुमचे वडील गेले, आजोबा गेले, पंजोबा गेले. माफ करा बाबा पण मला सांगा आता कोणाचा नंबर आहे? आज गेला पंजा गेला बाप मचना गेला. आज गेला पंजा गेला बाप मचना गेला. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. उठा जागा काळवाण आहे देव. उठा जागा पाठी बयाले मोठे. पाटे बयाले मोठे. उठाया मग पाटे बयाले मोठे. गेला पंजा गेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. महाराज जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस जायचंच आहे. इथं अवतारांना जावं लागलं मग अवतारच्यांचं काय? अवतारांना म्हणजे देवांना त्यांचे वेगवेगळे अवतार संपवावं लागले आणि अवतारचे म्हणजे तुम्ही आम्ही. तुम्हाला तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगू, येते नाही उर आले अवतार. येते नाही उर आले अवतार एरते बामण देवकीने. एरते बामण देवकीने. नाही ओरो आले अवतार अवतार देवावर देवकी. एरते बामण देवकीने. येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. बसलेले मायबाप जाणं जरी आपल्या हातात नसलं पण कसं जागावं ते तर आपल्या हातात आहे. कबीर महाराज फार सुंदर वर्णन करतात. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. महाराज जाणं जरी आपल्या हातात नसलं पण कसं जगायचं ते तर आपल्या हातात आहे. माणसाने जीवन जगताना जीवन असं जगावं. तुम्ही जर वाटेने चाललात तर लोकांनी तुम्हाला राम राम घातला पाहिजे. तुम्ही जर वाटेने चाललात तर लोकांनी तुम्हाला राम राम घातलं पाहिजे. तुम्ही जर कधी घरी निवांत असाल तर लोक तुम्हाला भेटायला आले पाहिजे. तुम्ही जर कधी दुःखात असाल तर एखादं तुमचे अश्रू पुसायला आलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही हे जग सोडून जाल ना त्या दिवशी किमान 4 जणांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजे असं जीवन जगा. तुम्ही इतकं चांगलं जगा की तुमच्या जाणे तुमचा नाशिक जिल्हा तुमच्यासाठी रडेल. काय? तुम्ही इतकं चांगलं जगा की तुमच्या जाणे तुमचा नाशिक जिल्हा तुमच्यासाठी रडेल. नका नाशिक जिल्हा रडून देऊ. नाशिक जिल्हा ही फार मोठा आहे. तुमच्यासाठी तुमचा तालुका तर रडला पाहिजे. तालुकाही जाऊ द्या पण निदान तुम्ही ज्या चेहडी गावात राहता ते चेहडी गाव तर तुमच्या जाण्याने रडलं पाहिजे ना. बरोबर का नाही बाबा? तुम्ही ज्या चेहडी गावात राहता ते चेहडी गाव तर तुमच्या जाण्याने रडलं पाहिजे. नका चेहडी गाव रडून देऊ. नातेवाईक आता नातेवाईकही जाऊ द्या पण निदान तुमच्या जाण्याने तुमचे घरातले तर तुमच्यासाठी रडले पाहिजे.
तुमच्या घरातल्यांना तर तुमच्या जाण्याने दुःख झालं पाहिजे, नाहीतर महाराज काही काहींचे घरचेच त्यांच्या मरणाची वाट पाहता केव्हा हे दलिंदर जातं. तुमच्या जाण्याने तुमच्या घरातले तर तुमच्यासाठी रडले पाहिजे. माझ्या ज्ञानोबरायांच्या जाण्याने जगाचा मालक पांडुरंग परमात्मा रडायला लागला. देव निवृत्ती आने समाधी घ्यायला निघाले तेव्हा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा रडायला लागला. रुक्मिणी मातेने पांडुरंग परमात्म्याला प्रश्न केला की मालक, आतापर्यंत कित्येक संत झाले आणि कित्येक संत गेले, त्यांच्या जाण्याने तुम्ही कधी रडला नाही, पण ज्ञानोबरायांच्याच जाण्याने तुम्ही का रडताय? का तुम्हाला ज्ञानोबरायांच्या जाण्याने इतकं दुःख होतंय? तेव्हा माझा परमात्मा म्हणतो की अगं रुक्मिणी, जेवढा त्रास माझ्या ज्ञानोबरायांनी सहन केला ना तेवढा कुणीच नाही केला. अगं ते जर मधुकरी मागायला जायचे तर लोक त्यांच्या जोडी शेण टाकायचे, त्यांना बघून दरवाजे लावायचे, संन्यासाची पोरं म्हणून त्यांचा दुस्वाहास करायचे. एवढा त्रास माझ्या ज्ञानोबरायांनी सहन केला आणि तू म्हणतेस की मला का ज्ञानोबरायांच्या जाण्याने रडतात? रुक्मिणी मातेने पांडुरंग परमात्म्याला पुन्हा प्रश्न केला की मालक, आतापर्यंत कित्येक संत झाले आणि कित्येक संत गेले, त्यांच्या जाण्याने तुम्ही कधी रडला नाही, पण ज्ञानोबरायांच्याच जाण्याने तुम्ही का रडताय? तेव्हा माझा परमात्मा फार सुंदर देतो. रुक्मिणी, अगं तू म्हणतेस ते खरंय की आतापर्यंत कित्येक संत झाले आणि गेले, त्यांच्या जाण्याने मी कधी रडलो नाही, पण ज्ञानोबरायांच्याच जाण्याने मी का रडतोय? आतापर्यंत कित्येक संत झाले आणि गेले, पण माझ्या ज्ञानोबरायांसारखा संत पुन्हा जन्माला येणं अशक्य आहे. महाराज, एक हात माझे निवृत्तीनाथ दादांनी धरला, एक हात माझ्या पांडुरंग परमात्म्याने धरलाय. देवाने आणि निवृत्तीनाथ दादांनी दोन्ही हात धरले आणि रडत रडत माझ्या ज्ञानोबरायांना आस्थापन जातो ज्ञानेश्वर धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. महाराज, माझ्या ज्ञानोबरायांच्या जाण्याने जगाच्या मालकाला पांडुरंग परमात्म्याला दुःख झालं. जेव्हा माझे ज्ञानोबराय समाधी घ्यायला निघाले तेव्हा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा रडायला लागला. माझ्या ज्ञानोबरायांच्या जाण्याने जगाच्या मालकाने पांडुरंग परमात्म्याने रडावं इतका अधिकार माझ्या ज्ञानोबरायांचा होता. तुमच्या आणि माझ्या जाण्याने जगाचा मालक पांडुरंग परमात्मा रडेल इतकं चांगलं तुम्हीही जगू शकत नाही आणि मीही. त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं चांगलं जगा. विठ्ठल महाराज, जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस जायचंच आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. या जन्माला कोणी जरी आलं तरी त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. बरं का मयूर महाराज, आता आज आपण भेटलो, उद्या आपली भेट होईलच हे काही सांगता येईल का हो? नाही, कारण हे आपल्या हातात नाही. अहो, ज्ञानोबराय वर्णन करतात की मासी पाख पाखडी तव हे सरे, म्हणजे माशीला पंख फडफडायला जितका वेळ लागतो ना तितका मरायलाही लागत नाही. आता मला सांगा, आपण ज्या वेळेला बसलो, माशी जर आपल्या ताटावर येऊन बसली तर आपण काय करतो? तिला मारायचा प्रयत्न करतो. तिला हात तर लागत नाही, हात तर लांबच राहतो, पण त्याच्या हात ती माशी उडून जाते, म्हणजे त्याच्यापेक्षाही कमी वेळ मारायला लागतो. म्हणून एखादं गेल्यावर आपण म्हणतो ना की आत्ताच तर भेटलो होतो, आत्ताच तर बोललो होतो, आमची आत्ताच भेट झाली होती. म्हणून जीवनात काही नाही करता आलं तरी चालेल, पण दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. एक म्हणजे मरण आणि दुसरं म्हणजे भगवंताचं नामस्मरण. विठ्ठल लक्ष देऊन कीर्तन ऐका. कारण राजा परीक्षितीने फक्त 7च दिवस भागवत कथेचं श्रवण केलं आणि मुक्ती प्राप्त करून घेतली, मोक्ष प्राप्त करून घेतला. आपण जर 70 वर्षांपासून ऐकतोय तरी काही फरक पडत नाही. लक्षात घ्या, राजा परीक्षितीने ही भागवत कथाच ऐकली होती, आपणही भागवत कथाच ऐकतो, तरी सुद्धा त्याला मोक्ष प्राप्त झाला, आपल्याला मोक्ष प्राप्त होत नाही. तर त्याचं उत्तर आहे का? कारण राजा परीक्षितीने त्याचं मरण डोळ्यासमोर ठेवून भागवत कथेचं श्रवण केलं होतं. जाहीर झालं होतं
की आजपासून 7व्या दिवशी राजा परीक्षिती मरणार. त्या परीक्षितीचाही मृत्यू 7 दिवसातच होणार होता आणि आपलाही मृत्यू 7 दिवसातच होणार आहे. आता तुम्ही म्हणशाला बाबा आणला कोणी, म्हणतो 7 दिवसातच मरणार आहे. अहो 7 दिवसातच मरणार आहे म्हणजे राजा परीक्षितीला शाप होता की तू आजपासून 7व्या दिवशी मरणार. तुम्ही भागवत कथा ऐका मग तुम्हाला तुमच्या लक्षात येईल काय की आजपासून तो 7व्या दिवशी मरणार. त्या राजा परीक्षितीचाही मृत्यू 7 दिवसातच होणार होता आणि आपलाही मृत्यू 7 वारांपैकी कोणत्या तरी एकाच वाराला होणार आहे ना. का कोणी नवीन 8व्या वाराची सोय केली नाही. आपले मुलं बाळ आपले नातेवाईक आपण गेल्यानंतर कोणता तरी एकच वार बॅनरवर छापणार आहे ना. का 8वा वार नाही ना. विठ्ठल विठ्ठल लक्ष देऊ नाही का. हळूहळू आता आपण अभंगाकडे वळणार आहोत. आपण चांगलं वाईट कोणतंही काम केलं तरी आपला जीव आपला आत्मा हा नेहमी आपल्या सोबत असतो. बाबा मला सांगा तुम्ही घरून कीर्तनाला यायच्या वेळेस तुमचा आत्मा घरी ठेवून आले की सोबत घेऊन आले. सोबत घेऊन आले बरोबर. महाराज जीव आणि शरीर हे शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना सोडत नाही. हे खरे मित्र आहेत. बाकीचे मित्र तेवढे गुटक्याच्या पुढे चगळण्यासाठी टपरी पुढे एकत्र येतात पण जीव आणि शरीर हे शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना सोडत नाही. हे खरे मित्र आहेत. आणि जसं आपण जुने कपडे टाकून नवे कपडे परिधान करतो तसंच आपला जीव आपला आत्मासुद्धा हा जुना देह सोडून नव्या देहात प्रवेश करतो. तुम्हाला व्यवहारातलंच उदाहरण देतो. आता मला सांगा आपला मोबाईल जर खराब झाला तर आपण काय करतो तो मोबाईल टाकून देतो आणि नवीन मोबाईल घेतो पण त्याचा सिम मात्र जुनच टाकतो. तसंच आपला जीव हा जुना देह सोडून नव्या देहात प्रवेश करतो. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझे आवाज देगी घर के बाहर निकलना पड़ेगा. एक घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज दे घर से बाहर निकलना पड़ेगा. तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली ओ पिंजरा खाली. महाराज प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस जायचंच आहे. महाराज आपला एखादा व्यक्ती जेव्हा शेवटचा श्वास घेत असतो ना जीव जेव्हा जाण्याची तयारी करतो ना तेव्हा आपलं शरीर खूप रडतं. म्हणतं जीवा जाऊ नको रे जीवा जाऊ नको. अरे तू जर गेला ना तर ज्या नातेवाईकांमध्ये मी 70-80 वर्ष राहिलो ना ज्या बंगल्यामध्ये मी 70-80 वर्ष राहिलो ना ते तू गेल्यानंतर मला 7-8 तास सुद्धा ठेवणार नाही रे. का मग खूप प्रेमाचं आहे म्हणून राहू द्या हो जीव गेलं तरी माझ्या जवळ 7-8 दिवस असं कोणी म्हणतं का. आणि म्हटलं तरी कोणी ठेवील का. महिला मंडळ कोणी ठेवील का नाही. माझं खोटं वाटत असेल तर मरून पा किती दिवस ठेवतील तुम्हाला जीव गेल्यानंतर घरात. विठ्ठल विठ्ठल आणि जीव गेल्यानंतर आपले नातेवाईक असं नाही विचारत की माझी आई यायला आजी यायला काका यायला किती वेळ आहे. ते काय विचारतात डेड बॉडी कुठपर्यंत आली. काय डेड बॉडी कुठपर्यंत आली. आणि अंत्यविधीला आले लोक वैतागेल राहत्या वैतागून एकमेकांना विचारतात अहो कशा करता इतका उशीर करताय काय इतका वेळ लागतोय अंत्ययात्रा कधी निघणार. तर त्यांच्यातून एक जण म्हणतो अहो मुलगी येते मुलगी. कुठून तर म्हणे दिल्लीहून. मग त्यांच्यातलंच एक जण म्हणतो तुम्ही बावळट झाले का दिल्लीहून मुलगी येऊ राहिली आणि एवढा वेळ थांबायचं. ह्या डेड बॉडीचं काय होणार. एवढा वेळ ठेवून चालत नाही. काढा काढा पटकन बाहेर काढा. काढा काढा म्हणती यासी झाला भूमी भार यासी झाला भूमी भार. सगोत्र 1000 विंचू चावल्याच्या वेदना जीव जाताना नव्हता. आता नाना मला सांगा एक विंचू चावल्यास पारास जीव जायची पाळी ती 1000 विंचूचं तर विचारूच नका. आणि मग अशा वेळी आपल्याला सुचल का की अहो चेडी गावचं भजनी मंडळ घेऊन या मी थोड्या वेळी मरणार आहे मला आता भजन करायचंय असं सुचल का नाही. अहो आयुष्यभर जरी भगवंताचं नामस्मरण केलं
तर शेवटच्या क्षणी मुखात भगवंताचं नामस्मरण येईलच याची शाश्वती नसते. जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुनी जतन कराई, जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतिराम कही आवत नाही, अंतिराम कही आवत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराही अंतिराम कही आवत नाही. महाराज शेवटच्या क्षणी मुखात भगवंताचं नामस्मरण येण्यासाठी आणि आपला शेवटचा दिवस गोड करून घेण्यासाठी आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण करण्याची गरज आहे. तेव्हा कुठे शेवटच्या क्षणी मुखात भगवंताचं नामस्मरण येतं आणि आपला शेवटचा दिवस गोड होतो. तुम्हाला कळेल अशा सरळ सोप्या भाषेत सांगतो. विठ्ठल विठ्ठल, तुम्हाला कळेल अशा सरळ सोप्या भाषेत सांगतो. वार्षिक परीक्षेचा शेवटचा 3 तासाचा पेपर देण्यासाठी जर वर्षभर अभ्यास करण्याची गरज आहे, तर तसंच शेवटच्या क्षणी मुखात भगवंताचं नामस्मरण येण्यासाठी आणि आपला शेवटचा दिवस गोड करून घेण्यासाठी आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण करण्याची गरज आहे. मग उद्या 3 तासाचा पेपर आहे, आदल्या दिवशी दिवसभर अभ्यास करायचा आणि उद्या पेपर द्यायचा ठरला तर होईल का हो? नाही. जसं वार्षिक परीक्षेचा शेवटचा 3 तासाचा पेपर देण्यासाठी जर आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण भगवंताचं चिंतन करण्याची गरज आहे, तर तसंच शेवटच्या क्षणी मुखात भगवंताचं नामस्मरण येण्यासाठी सुद्धा आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण करण्याची गरज आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की मी घेतलं अभंगाचे याच्यासाठी गेला, याच्यासाठी गेला, याच्यासाठी गेला होता तास, याच्यासाठी गेला, याच्यासाठी गेला, याच्यासाठी गेला होता तास. याच्यासाठी केला, याच्यासाठी केला होता तास. याच्यासाठी केला, याच्यासाठी केला होता तास. साठी केला होता टाच. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा विठ्ठल. केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणातच 2 प्रश्नांची उत्तर आहे. कशासाठी आणि का? कशासाठी तर याच्यासाठी, आणि का शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज कशासाठी आणि का हे तर कळलं, काय कशासाठी आणि का हे तर कळलं, पण सध्याचं काय आत्ताच काय तेच अभंगाचे दुसरे चरण. आता निश्चिंतीने पावलो विसावा.
तृष्णेची या. महाराज आता हा शब्द कधीही येत नसतो. एक विषय संपवला की जेव्हा दुसरा विषय सुरू होतो तिथे येतो आता शब्द. तुम्हाला कळेल अशा सरळ सोप्या भाषेत सांगतो. आता आज कीर्तने आपण आलो, गायनाचार्य मृदुंगाचार्य आले, कीर्तनकार संवादिनी वादक आले, टाळकरी विनेकरी आले. मग आयोजक म्हणतात कीर्तन सुरू करायला काय हरकत आहे आता, काय कीर्तन सुरू करायला काय हरकत आहे आता. म्हणजे असा हा आता शब्द कधी संपतच नसतो. एक विषय संपवला की आता लगेच दुसरा विषय. आणि हा पण आता पटत नसेल तर ज्ञानेश्वरी उघडा. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी गेले, येथे माझे उरले पायी कपन. इथे ज्ञानेश्वरी संपली आणि मग पसायदान सुरू करायचंय माऊलींना. आता विश्वात्मके देवे, म्हणजे हे ठरलेलं आहे. ज्ञानेश्वरीचा पूर्ण विराम आणि पसायदानाची सुरुवात. मग महाराज म्हणतात की आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. हा विसावा कशामुळे मिळाला तर निश्चिंतीमुळे. आणि निश्चिंती कशामुळे मिळाली तर तृष्णेची या धावा खुंटल्यामुळे. पण महाराज प्रपंचात निश्चिंती नाहीच. प्रपंचात फक्त धावाधाव आहे, फक्त पळापळी. आणि माणसं प्रपंचात किती धावाधाव करतात याच्यावर मी जास्त विस्तार करणार नाही. इकडचे पैसे तिकडे टाक, तिकडचे पैसे इकडे टाक, हे काम कर ते काम कर, नुसते पळतात नुसते पळतात. पण महाराज माझं तर मत आहे की इथं 10 रुपये केले तिथं 15 रुपये केले तर दुसरीकडे 20 रुपयाचा खड्डा पडणारच आहे. इथं 10 रुपये करून तिथं 15 रुपये केले तर दुसरीकडे 20 रुपयाचा खड्डा पडणारच आहे. मग महाराज आणि एवढी धावाधाव करून एवढी पळापळ करून सुद्धा हा संसार दुःखमुळेच. लगेच काकडा उघडा. संसार दुःखमुळ निष्ठाते नाही कोठे संसार दुःखमुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणजे इथं सुद्धा रडगाणाचे, काय इथं सुद्धा रडगाणाचे. मग महाराज ही धावाधाव ही पळापळ हे रडगाणं नेमकं संपतं कशाने. अभंगाचे 3रे चरण. कवतुक वाटे झाली वेचाचे, 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 कवतुक वाटे झाली नाम मंगळाचे तेने गुणे विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई.
गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या. महाराज जाता जाता इतकं सांगून जातो की आई वडिलांची सेवा करा, भगवंताचं नामस्मरण करा आणि व्यसन करू नका. कारण तुकाराम महाराज आपल्याला वारंवार उपदेश करतात. आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश, आता तरी पुढे आजी उपदेश. पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. महाराज तुकाराम महाराज म्हणतात की फुकट आयुष्याचा नाश करण्यापेक्षा संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपलं चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. शुद्ध करा आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल माझं इतकंच सांगणं आहे की व्यसन करू नका आणि आई वडिलांची सेवा करा. तुम्ही फक्त आई वडिलांची सेवा करा, जगात तुम्हाला कुठलीही तीर्थयात्रा करायची गरज पडणार नाही. कारण माऊलींनी वर्णन केलंय की जगातले सगळे तीर्थ आपल्या आई वडिलांच्या चरणाजवळच आहे. इथं एक तीर्थ लवकर बघायला मिळत नाही. काय एक तीर्थ लवकर बघायला मिळत नाही. माऊलींनी सकल तीर्थ म्हणलेत. सगळे तीर्थ माऊलींनी आपल्या आई वडिलांच्या चरणाजवळ आणले. ऐका माऊली काय सांगतात ते. सकल तीर्थांची धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी करी शरीरे लोन कीजे. मला अजून एक प्रमाण देतो. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. महाराज मी वारंवार विनंती करतो की जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. कारण या जगात आपल्या आई वडिलांशिवाय दुसरं कुणीच नसतं. कारण आपल्या हिताचा विचार करणारे फक्त आणि फक्त आपले आई वडीलच असतात. महाराज सचिन तेंडुलकरने विराट कोहलीने या स्टंप पासून ते त्या स्टंप पर्यंत 100 धावा केल्या तर आपण लगेच टाळ्या वाजवतो, आनंद व्यक्त करतो. पण उन्हाळ्यात 47 डिग्री तापमानात अंगातून घामाच्या धारा चालू असताना या बांधापासून ते त्या बांधापर्यंत वक्राच्या हजारो धावा आपल्या बापाच्या झालेल्या असतात हे आपल्या कधीच लक्षात येत नाही. आज सिनेमातले हिरोचे 6 पॅक पाहून आपण त्याला आपला आयडियल मानतो. पण शेतात ढोरासारखं राबणारा कष्ट करणारा बाप ज्यांनी संपूर्ण आयुष्य शेतात कष्टात काढलं त्याला मात्र आपली पोरं आयडियल मानत नाही. फार मोठी शोकांतिका आहे. महाराज काय असतो तो बाप? बाप स्वाभिमानी बाना, बाप कन खर कना, त्याच्या काळजात
सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल, बाप घराचा तो पायाई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर, तेव्हा कोसळते घर. महाराज, बाप जीवनात कधी हार मानत नसतो, कधीही खचत नसतो, कधीही रडत नसतो. पण महाराज, बाप जर जीवनात कधी हार मानत असेल, जर कधी खचत असेल, जर कधी रडत असेल ना, तर तो फक्त आणि फक्त त्याची लेक सासरी जाताना. बाप साठवतो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, लेक जाताना सासरी. महाराज, बाप ढसाढसा रडतो, महाराज ढसाढसा रडतो. त्याच्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातात देताना बाप ढसाढसा रडतो. त्या मुलीचंही बापावर खूप प्रेम असतं आणि ती मुलगी विधवा व्हायच्या वेळेस बापाच्या गळ्यात गळा घालून रडते आणि म्हणते, उंगली पकड़ के तूने चलना सिखाया ना, दहलीज ऊंची है पार करा दे, बाबा मैं तेरी मालिका टुकड़ा हूँ तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे. महाराज, खूप प्रेम असतं मुलीचं आणि बापाचं एकमेकांवर, खूप प्रेम असतं. तुम्हाला सांगतो, आईवर आजपर्यंत अनेक कविता लिहिल्या गेल्या आहेत, बापावर लिहिल्या गेल्या असतील पण त्या कदाचित कोणी वाचल्या नसतील. अशा त्या बापाबद्दल आपल्याला काहीच कळत नाही. महाराज, जितकी आई चांगली असते ना, त्या आईपेक्षा काकणभर जो मेहनत करतो, कष्ट करतो ना, तो बाप असतो. आई मला 1 रुपये दे, आई मला 1 रुपये दे म्हटल्यावर पाकिटातून 1 रुपया काढून देणार आई सगळ्या पोरांच्या लक्षात आहे. पण पोराचं ऍडमिशन घेण्याकरता 2-2 लाख रुपये व्याजाने काढून पोराच्या शाळेची फी भरणार बाप किती पोरांच्या लक्षात राहिलं याचा विचार करावा लागेल आम्हाला. महाराज, पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई जर भले माणसं तुझ्या लक्षात आहे, तर तुझी पात्रता नसताना सुद्धा, तुझी लायकी नसताना सुद्धा 2-2 लाख रुपये व्याजाने काढून तुझ्या शाळेची फी ज्या बापाने भरली, त्या बापाचं हृदय कुठं असतं याचा विचार करा. म्हणजे बाप या शब्दाची व्याख्या तुमच्या लक्षात येईल. आईने रात्रीचा दिवस करून, हाडाचं काढं करून, रक्ताचं पाणी करून, कष्ट करून जी 10 एकर जमीन घेऊन आमच्या आयुष्यभराच्या जेवणाची सोय केली, तो बाप किती पोरांच्या लक्षात राहिला. महाराज, आई तुम्हाला आहे, आई मला आहे, आई तुम्हाला आहे, आई मला आहे. महाराज, आई जर गेली ना तर तिच्या कपाटात किमान 50 साड्या तरी नव्या सापडतील. किती? 50. पण महिन्याला 50-50 हजार रुपये आपला बाप कमवत होता. पण 5वा ड्रेस सोडून कधी 6वा ड्रेस सुद्धा जीवनात ज्यांनी कधी स्वतःला शिवला नाही तो बाप आहे. महाराज, बापाने दिवाळीला सगळ्यांना कपडे घेतले, पण स्वतःची बनियान फाटलेली असून साधी 50 रुपयाची बनियान स्वतःला कधी घेतली नाही, तो बाप आहे. महाराज, माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून अख्ख्या गावाला पेढे वाटणारी आई तुमच्या लक्षात आहे. पण माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे याच्याकरता 25-25 लाखाची बॅग हातात घेऊन संस्था चालकाच्या पाय पडणारा फक्त बापच होता. मग बापाने कधी हा विचार नाही केला की याला जर जिल्ह्याबाहेर नोकरी लागली आणि हा जर तिकडेच रूम घेऊन राहायला लागला तर माझं म्हातारपण कसं जाणार. आणि एवढं असून सुद्धा आज 20-25 वर्षाचा मुलगा सहज बोलून जातो की माझ्या बापाला जीवनात काहीच कमावता आलं नाही. मुलगीही तसंच बोलते, पण तरीही बाप त्याकडे दुर्लक्ष करतो. का दुर्लक्ष करतो? कारण उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, होटावरी हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. महाराज,
बाप गेल्याचं दुःख काय असतं हे ज्याचा बाप गेला ना त्यालाच माहित असतं. महाराज, ज्यावेळेस आपल्या जीवनातले वडील जातात ना त्या दिवशी आपल्या आईच्या बांगड्यांचा कप्पा रिकामा होतो. आरशावर टिकल्या सापडत नाही, फुलं उरतात ती फक्त निर्माल्यापुरती. आईच्या साडीचे रंग निमुळते होतात. महाराज, वडील जातात तेव्हा फक्त वडील जात नाही तर आपल्या आईचं पत्नी पण घेऊन जात असतात. महाराज, तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी आपल्या जीवनातला बाप जातो ना त्या दिवशी आपल्याला या बापाचं महत्व कळतं, आपल्या बापाची किंमत कळते. मी नेहमी सांगत असतो, दोन गोष्टी करत असताना नेहमी भीत जा. एक, संसार करत असताना बापाला, आणि दोन, परमार्थ करत असताना पापाला. ज्या दिवशी आपल्या जीवनातला बाप जाईल ना त्यावेळेस समजून जायचं की आपल्या माणसाच्या जीवनातला आधार वड कायमचा गेला. आणि ज्या दिवशी माणसाच्या जीवनातली आई जाते ना त्या दिवशी समजून जायचं की आपल्या जीवनातली मायेची सावली कायमची गेली. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 1674 या महाराष्ट्राचे राजे झाले. सर्व किल्ले राजांच्या ताब्यात होते. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर राजे विराजमान असताना, सोन्याचं मुकुट डोक्यावर असताना राजे रडायला लागले. आऊसाहेबांनी राजांना बघितलं. आऊसाहेब राजांजवळ गेले आणि म्हणाले, राजे, अहो काय झालं तुम्हाला, तुम्ही का रडताय? तुम्ही या स्वराज्याचे राजे आहात, या महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान असताना, सोन्याचं मुकुट डोक्यावर असताना तुम्ही रडताय का? तुम्हाला सिंहासन आवडलं नाही का? आवडला आऊसाहेब. मुकुट आवडला नाही का? आवडला आऊसाहेब. मग रडतोय का माझ्या राजा? तर महाराज, राजाने दिलेलं उत्तर विचार करण्यासारखं होतं. आऊसाहेब, मला माहिती आहे की मी या स्वराज्याचा राजा आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यावर आहे. पण हे बघायला तुमच्या कपाळावरचं कुंकू जिवंत नाही हो. आज तुमच्या कपाळावरचं कुंकू हवं होतं. बघा, जो महाराष्ट्राचा मालक झाला त्यालाही असं वाटत होतं की हे मालकत्व बघायला माझा बाप असायला हवा. मग तुम्हाला आणि मला का वाटू नये? आपण तर छोटी माणसं आहे. अशा त्या बापाला आपण दुर्लक्षित करतो. त्याची किंमत आपल्याला असताना नाही तर गेल्यानंतर कळते. आणि म्हणून तर म्हणतात ना, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, आई मायेचा सागर, ही सत्य आहे कहाणी. पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणी तरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा बलिता, भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही. दुःख लपवून असतो वरवरुनी, बाप माझा वेदनाचा धनी, बाप माझा कुणाच्या बाप माझा वेदनाचा धनी. आई म्हणजे घराची तर बाप आहे घराचा पाया, त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा. पत्नीला जरीची साडी, नवे कपडे मुलांना आणून, बाप माझा गावभर फिरतो फाटलेली बनियान घालून. तुटकी चप्पल केसाला नाही पनी, बाप माझा वेदनाचा धनी. आई मायेचा सागर, बाप सागराचा किनारा, शब्दरूपी लाटांचा त्या किनाऱ्यालाच मारा. लेकाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धडपडतो, लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून रडतो. लेक त्याची लाडाची चांदणी, बाप माझा वेदनाचा धनी.
बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे बोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून रडतो एकाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धडपडतो त्याची लाडाची कातरी बाप माझा बाप गेल्यावरती कळेल कुंकवाचे बोल मुलांना कळून येईल काय होता बापाचा रोल आई समजा रुक्मिणी माता बापात विठ्ठल पहावा या दोन दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा जपा त्यांना म्हातारपणी बाप माझा वेदना सादरी बाप नसतो बाप माझा वेदना सादरी अशाच एका वडिलांना अशाच एका पित्याला या कुटुंबातून जाऊन आज 1 वर्ष होते. बाबांच्या जाण्याने कुटुंबात पोकळी निर्माण झाली आहे. महाराज बाबांबद्दल जर बोलायचं झालं तर परक्यालाही आपलंसं करतील असा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी आपली प्रेसची नोकरी सांभाळून शेती व्यवसाय केला. महाराज काही लोक शून्यातून विश्व निर्माण करतात यात काहीच नवल नाही. काही लोक शून्यातून विश्व निर्माण करतात यात काहीच नवल नाही. पण बाबांना आधी शून्य निर्माण करावं लागलं आणि मग शून्यातून हे सगळं विश्व निर्माण केलं. महाराज बाबांना शिक्षणाविषयी खूप आवड होती. त्यांनी त्यांच्या मुलांना मुलींना नातवांना पंतवांना सगळ्यांना चांगले संस्कार दिले चांगलं मार्गदर्शन दिलं आणि कुठल्याही गोष्टीत त्यांचं मार्गदर्शन लाख मोलाचं ठरायचं. एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली. आणि महाराज पंजोबांच्या पुण्यस्मरणाला पंतांनी कीर्तन करावं याच्यापेक्षा दुसरं भाग्य अजून काय असू शकतं. मी माझं भाग्य समजतो की माझ्या पंजोबांच्या पुण्यस्मरणाला मला कीर्तन करायची संधी मिळाली. मी सर्व नातेवाईकांच्या वतीने भगवंता चरणी इतकीच प्रार्थना करतो की त्यांनी बाबांना त्याच्या चरणी जागा द्यावी. आणि महाराज फक्त आई वडिलांची सेवा करा कारण या जगात कुणी कुणाचं नसतं. येताना पण एकटंच यावं लागतं आणि जाताना पण एकटंच जावं लागतं. त्याचं फार सुंदर वर्णन नाथ महाराज एका अभंगात करतात. नाही रे नाही कुणाचे नाही रे सेवा करा भगवंताचं नामस्मरण करा. कारण तुकाराम महाराज म्हणतात की मी भगवंताचं नामस्मरण केलं मंगल स्वरूप भगवंताचं नामस्मरण केलं त्याचं भजन केलं त्याचं चिंतन केलं आणि त्याचा परिणाम काय झाला तर अभंगाच्या 4थ्या चरणात तुका मने मुक्ती पर्णिले नोवारी तुका मने मुक्ती पर्णिले नोवारी तुका मने
हाताने चिंतीने पावलो विसावा हाताने चिंतीने पावलो विसावा हाताने चिंतीने पावलो विसावा हाताने चिंतीने पावलो विसावा आता दिवस आता दिवस कुंडलिया धावा कृष्णिया कुंडलिया धावा कृष्ण निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या होता अट्टहास शेवटचा दिवस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवस चारी केळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची महाराज आई वडिलांची सेवा करा भगवंताचं नामस्मरण करा संतांचं ऐका आपलं भलं होईल आणि नाही ऐकलं तर त्याचा परिणाम हे जरी नाही काल दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही कळलं वाघ दुसरा येईल हे जरी नाही कळलं हे जरी नाही काल दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही कळलं वाघ दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरद शेवटीमा बांधून नेईल सरद शेवटीमा बांधून नेईल
दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी ज्यांच्या आज पवित्र अशा पुण्यस्मरणानिमित्त आपण इथे जमलेलो आहोत ते म्हणजे कैलासवासी दगूबाबा ताजनपुरे. वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून त्यांच्या कुटुंबाचा परिचय देणं गरजेचं आहे. त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी हिराबाई दगू ताजनपुरे, मुलगा श्री सुनील दगू ताजनपुरे, श्री अनिल दगू ताजनपुरे, मुलगी सौ सुमन अशोक आपसुंदे, गंगा भागीरथी मंगल मधुकर पानघवणे, सौ बेबीताई सुरेश जाधव, सौ इंदुताई दिनकर राजोळे, सून सौ मीना सुनील ताजनपुरे, सौ सीमा अनिल ताजनपुरे, नातू श्री ज्ञानेश्वर मधुकर पानघवाने, श्री दीपक सुनील ताजनपुरे, सौ दीपाली दिगंबर दुर्जडनाथ, चिरंजीव रोहित अनिल ताजनपुरे नातू, सौ अश्विनी दीपक ताजनपुरे नाथ सून, कुमारी सोनाली सुनील ताजनपुरे नाथ, कुमारी कोमल अनिल ताजनपुरे नाथ, कुमारी पलक दीपक ताजनपुरे पंती, चिरंजीव शिवाय दीपक ताजनपुरे पंतू. भरगत जा असा बाबांचा परिवार होता. आणि आज माझ्या कीर्तनातून जे काही चुकीचं असेल तो माझा बुद्धीचा दोष समजून परत मला द्या, आणि जे काही चांगलं असेल ते माझ्या आईवडिलांचा आणि गुरुवर्यांचा आशीर्वाद समजून घेऊन जा. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोले ले कोरे रे मा कोरे राजा महाराज तुम्ही आ नाही विचारे ना अधिकार द्या राजा महाराज तुका बने रामेश्वरा राधा पाया पैकी करा राजा महाराज तुम्ही ताजनपुरे परिवारातर्फे नम्रतेची विनंती.
आणखी 10 मिनिटं जसं आपण आपला बहुमोल वेळ दिलात, शांतता ठेवली, अशाच प्रकारे आपण ठेवायचे आणि शेवटी पसायदान होईल आणि त्यानंतर भोजनाला आपणाला जायचे. पुन्हा एकदा विनंती, अगदी 10 मिनिटं. कैलासवासी दगुजी सोनूजी ताजनपुरे यांचं प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचं वयाच्या 84व्या वर्षी देहावसान झालं. दादा बसा 2 मिनिटं पसायदान बाकी 2 मिनिटं फक्त. त्यांचं वयाच्या 84व्या वर्षी भगवंत त्यांना आपल्याजवळ घेऊन गेलात. त्यांचा जो अंत आहे 2 मिनिटात सांगेल. हे सर्वांना ज्ञात आहे, ज्यांना ज्ञात नसेल. अतिशय एखादं फूल उमलावं आणि ते अतिशय अलगद गळावं, एखादा किंवा परिपक्व झालेलं फळ अलगद जसं धर्तीवर पडावं, त्याप्रमाणे अशा प्रकारे त्यांचं देह इथून त्यांनी हा इहलोकीचा त्याग करून खरोखर ते भगवंताला जाऊन मिळालेत. त्यांच्या या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे पंतू हरिभक्तपरायण वेदांत महाराज पंकज बोराडे पिंपळगाव खाम यांनी अतिशय असं जे सुश्राव्य कीर्तन केलं. प्रथम आपणा सर्वांच्या वतीनं, विशेषतः ताजनपुरे परिवाराच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो, ऋणनिर्देश करतो आणि लहान असल्यामुळं आपणा सर्वांचं त्याला आशीर्वादही द्यावा अशी आपल्याला विनंती करतो. कारण 5 जानेवारीला आमचे बाबा इथं बसलेले 89 वय, म्हणजे वेदांताचे पंजोबा आणि माझे वडील, त्यांची खूप इच्छा होती की माझ्या कुटुंबातलं कोणीतरी वारकरी व्हावं, तिकडं दिंडीला जावं, त्याच्यानंतर आळंदीला शिक्षण संस्थेत जावं. याचे जे वडील आहेत ना, पंकज इथं आहेत ते, आणि माझा मुलगा सतीश, ह्या दोघांना पाठवायचं म्हणून शिवराम बाबा म्हस्कर पिंपळकरांनी सांगितलं. पण त्यावेळेस नाही योग आला. पण त्याची जी सुप्त इच्छा आहे त्या माऊलीने पूर्ण केली आणि त्यांच्या त्या इच्छेच्या रूपात आज हे त्यांनी तिथे कीर्तन केलं, तिथे पंजीच्या निमित्ताने केलं आणि आज इथेही पंजोबाच्या निमित्ताने केलं. पुनश्च एकदा आपण सर्वांचं टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूयात. आजच्या या कार्यक्रमाकरता जी महाराज मंडळी आली त्यामध्ये गोरख महाराज धात्रक, मी कचरूआप्पाला विनंती करतो, कचरूआप्पा शाल आणि त्यांनी ड्रेस आणलेला आहे, तो श्रीफळ देऊन त्यांनी त्यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे वेदांत महाराज बोराडे ज्यांनी कीर्तन केलं त्यांना आमचे सुनील भाऊ आणि अनिल भाऊ यांनी मृदंग देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. या परिवाराने त्यांच्याकरता एक नवीन मृदंग आलेला आहे, या परिवाराकरता एकदा टाळ्या वाजवा. तो सुरुवातीला पखवादच वाजवत होता, हरिपाठाला जायचा, पखवाद वाजवत होता, त्याच्याकरता पखवाद पण आहे. पण त्यांनी आज सुंदर फोटोवाले असतील दादा, हां या सुनील भाऊ अनिल भाऊ परिवारातले. कचरूआप्पा तुम्ही या इकडे, या तुम्ही या कचरूआप्पा तुम्ही पण. पुनश्च एकदा या परिवाराचा आम्ही धन्यवाद मानतो. आणि आता शेवटचं अगदी 5 मिनिटं पुन्हा एकदा आपणा सर्वांनाही धन्यवाद. अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसवावा, खुंटलीय धावा तृष्णेची. की तुमचा आमचा सुद्धा अट्टहास संसार पूर्ण झाला पाहिजे. प्रत्येकाचा अट्टहास, माझी मुलं शिकली पाहिजे, माझी नातू मोठे झाले पाहिजे, त्यांना घरं बांधली पाहिजे, सगळा अट्टहास आहे. वेदांताने सांगितलं की तुकाराम म्हणून, आणि तो कसा गोड होईल तर आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटली व धावा तृष्णेची. माणसाची जी तृष्णा आहे, जिला आपण हाव म्हणू, जिला अभ्यास म्हणू, किंवा जिला असं जी तृष्णा यांच्या भाषेमध्ये ती खुंटली म्हणजे ती थांबली. तुकाराम महाराज सांगितलं की माझी तृष्णा थांबली आणि मला भगवंत भेटला आणि माझा शेवट गोड झाला. भगवंत करो आणि संतांची कृपा आपणा सर्वांवर हो, आपली तृष्णा थांबली पाहिजे असं मी त्या सगळ्या संतांच्या चरणी प्रार्थना करील. आणि आता शेवटाकडे जाताना वक्त्यांना विनंती आहे, कृपया 2-2 मिनिटात बोलायचे. सर्वात प्रथम कचरूआप्पा ताजनपुरे बोलतील अशी त्यांना विनंती करतो. आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, दगडू सोनू ताजनपुरे बाबांना जाऊन आज आपल्यातून 1 वर्ष झालं आहे. खरं तर जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार असतो, पण जाणारीची कीर्ती मागे उरत असती.
याच्यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हा. अतिशय सुंदर असा अभंग या ठिकाणी वेदांत महाराजांनी सादर केला. आणि खरं तर महाराज मी आपले या ठिकाणी ऋणनिर्देश करतो. ज्या वयामध्ये खेळणं बागडण्याचं वय असतं त्या वयामध्ये आज वेदांत महाराज समाजाला प्रबोधन करताय. धन्य माता पिता तयाची या कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अनिक चिंतन विठोबाचे. तुका म्हणे माझं गडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. अतिशय छान असं या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा आपण दिली. आमच्या ताजनपुरे परिवाराचे आपण उपस्थित सर्व पाहुणे मंडळींच्या वतीने आपण निर्देश करतो. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मी फक्त त्यांचा नामोल्लेख करतो. त्याच कामगार नेते जनरल सेक्रेटरी माननीय जगदीजी गोडसे साहेब, वर्ष कमिटी सदस्य सोमनाथजी काळे, कैलासजी मुठाळ, सचिनजी चिडे, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी सभापती पंडित अण्णा आवारे, अंबादास तात्या ताजनपुरे, भारतीताई ताजनपुरे, संतोषजी साळवे, नितीनजी खरजूल, कन्हैयाजी साळवे, बाजीरावजी भागवत, वर्ष कमिटीचे सर्व उपस्थित मान्यवर, सोसायटीचे आमच्या सर्व संचालक, चेडी विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित झाले. डॉक्टर हिंगमिरे, ज्ञानेश्वरजी जोंद्रे साहेब, कार्तिकजी डांगे साहेब, या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी नामोल्लेख करतो. यानंतर पुढील श्रद्धांजली वाहण्यासाठी ही जी लहान मुलं स्वतःहून पुढे आलीत या बाबांच्याच परिवारातली, ती स्वतःहून म्हणतात की आम्हाला पसायदान म्हणायचे, म्हणून त्यांच्याकरता आपण वेळ देऊ. आणि एक जाता जाता राहून गेलं, या कीर्तनाची जी साथ संगत दिली, हरिभक्त परायण मृदंग वादक मयूर महाराज पांडे, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण सतीश महाराज बोराडे, त्याचप्रमाणे हार्मोनियमची साथ दिली सुधीर महाराज बोराडे, त्याचप्रमाणे गायनाची साथ दिली ती सुदाम महाराज धोंगडे, राजाराम महाराज जाधव, त्याचप्रमाणे गोरखजी महाराज, त्यांची सगळी बालगोपाळ, ही सगळी मंडळी, सगळ्यांची नावं आम्हाला ज्ञात नाही, सगळ्यांची अगदी त्या ताईंपर्यंत. ताई तुमचं काय नाव? विमनबाई बर्वे, या ताई, या दिदी, या सर्वांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आभार. त्याचप्रमाणे माननीय आपला आमदार सरोजताई आयरे ते येत आहेत, त्यांनी सांगितलं, मी प्रयत्न करते, तरीही त्यांच्याही वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आता सर्वांच्या वतीनं माननीय पंडित तात्या आवारे, त्यांना विनंती आहे, माझी नगरसेवक, की सर्वांच्या वतीनं एकदा आणि यानंतर पसायदान होईल. सर्व बंधू आणि भगिनींनो, कैलासवासी दगू सोनू ताजमपुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पावन अशा स्फूर्तींना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी वेदांत महाराज बोराडे आणि हे सर्व बोराडे परिवार असेल, सर्व गायक वादक यांनी अतिशय आपलं कीर्तन जे आहे अतिशय सुसाव्य असं, सर्वांना समजल असं त्यांनी ते व्यथित केलं. त्याबद्दल मी सर्व पाहुण्यांच्या वतीने, ताजमपुरे परिवाराच्या वतीने त्यांचं प्रथमतः आभार मानतो. वेदांतनी सांगितलं बाबाबद्दल का बाबांना शिक्षणाची आवड किती होती. प्रथमतः मी सांगतो का बाबा त्यावेळी त्यांच्या काळामध्ये 11वी मॅट्रिक असताना त्यावेळेस ते बोर्डात आलेले होते, परंतु परिस्थिती त्यांची बेताची असल्या कारणाने त्यांना पुढं शिकता आलं नाही. त्यामुळं नाही तर बाबा आज कुठंतरी अधिकारी असते आणि ह्या परिवाराचा विकास नक्कीच अजून 10 पटीने झाला असता. परंतु बाबांबद्दल जर सांगायचं जर ठरलं तर ते आमच्या वडिलांचे मामा आणि ह्या परिवाराचे जे भाचे असतील, या गावामध्ये असतील, आवारे परिवार असेल, दोंड परिवार असेल, त्याच्यानंतर बोराडे परिवार असेल, या सर्व ठिकाणी त्यांचे भाचे होते, भाच्या होत्या. अतिशय भाच्यावर असं प्रेम करणारे. आणि प्रत्येक वेळेस मी गेल्यानंतर बाबा सांगायचे का रे दगूचं काय चाललं, शिवाजी भाऊंचं काय चाललं, असे प्रेमाने विचारपूस करणारे असे बाबा सर्वांना हवेसे वाटत होते. आपल्या सर्वांतून निघून गेल्यामुळे सर्व नातेवाईकांना जे दुःख झालेले ते दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव. मी माझ्या आवारे परिवाराच्या वतीने, आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीने, सर्व चेडीकरांच्या वतीने, प्रभाग क्रमांक 19च्या वतीने आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने बाबांना मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर त्यांना विनंती आहे असं यांनी सांगितले. सर्व शोकाकुल बंधू भगिनींनो, आमचे सोयरे अनिल भाऊ ताजमपुरे यांचे वडील
कैलासवासी दगूबाबा ताजमपुरे यांना आज जाऊन 1 वर्ष झालं. ज्या जाण्यानं ताजमपुरे कुटुंबावर दुःखाचा आघात झाला. परमेश्वर ते दुःख पेलण्याची भगवंत त्यांना शक्ती देव. मी माझ्या भोर कुटुंबाच्या वतीनं, इथं जमलेल्या सर्व पाहुणे मंडळींच्या वतीनं, माझे आमदार योगेश बबनराव गोलोप यांच्या वतीनं यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. हा एक आता विश्वास मते देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तो सोनी मज जावे पसाय देणे जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतास परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडली अनभवर्त भूमंडळी भेटू दयावता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिनी लोकी भजितो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथो भजिये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवे एक मरे विशेषराओ हा होईल दानो पोसाओ येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. शांती शांती शांती.